परवा शिवसेनेचे जे 2 मेळावे झाले त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला समजेल. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची भाषणं जवळपास काही मिनिटांच्या अंतराने सोबत सुरू झाली. या विषयावर 2 दिवसांनी बोलते, पण बोलणं गरजेचं होतं आणि तुमचं ऐकणंही गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ पहाच अगदी शेवटपर्यंत, म्हणजे लक्षात येईल की ठाकरे होणं खरं सोपं नाही. परवा जेवढीही मराठी न्यूज चॅनल्स होती ती सर्व खंगळून काढली, तर सर्वच ठिकाणी उद्धव ठाकरेंचंच भाषण ऑन एअर दाखवलं जात होतं, तर दुसरीकडे शिंदेंचे केवळ व्हिज्युअल्स दाखवली जात होती. खरं सांगायचं तर एकनाथ शिंदे ज्यावेळी नॉर्मल बोलतात त्यावेळी सर्व काही ठीक असतं, परंतु सभेत मात्र त्यांच्या भाषणाचा टोन असा काही बदलतो की जणू त्यांच्याकडून सर्व बळजबरीने बोलवून घेतलं जातंय की काय असं वाटतंय. हा व्हिडिओच पहा. अरे आज ये टाइगर आपके सामने खड़ा है. आज मी बघतोय काल परवापासून कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं. पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोगते हैं, शेर अकेला आता है. कुत्ते भोगते रहते हैं, टाइगर शिकार करता है और कुत्ते भौंकते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है. इथे कोणा एका नेत्याची बाजू घेण्याचा विषय नाही, परंतु बारकाईनं पाहिलं तर एकनाथ शिंदे भाषण ठोकताना समोर कागद ठेवतात. तेच दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडे पहा, समोर कुठलाही कागद नसला तरी त्यांची भाषणाची शैली आक्रमक आणि जास्त प्रभावी नसली तरी विचारांमध्ये स्पष्टता असते. कालची दोन्ही नेत्यांची भाषणं आणि त्यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद बघता ठाकरे नक्कीच उजवे ठरतायत. एक दिवस आधी आपल्या 6 खासदारांना पळवून नेल्याचा जराही शैल्य ठाकरेंच्या चेहऱ्यांवर दिसलं नाही. जर दुसरीकडे आमदार, खासदार, मंत्री एवढा सर्व लवाजमा असूनही शिंदेंच्या सभेत एक प्रकारे कृत्रिमपणा जास्त दिसून आला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेनेचा वर्धापन दिन नेहमीच उत्साहाचा आणि धगधगत्या विचारांचा राहिला, परंतु यंदाचा वर्धापन दिन केवळ एक राजकीय सोहळा नव्हता, तर तो दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाचा बनला होता. एका बाजूला दिल्लीच्या सत्तेचा प्रचंड वरदहस्त, मंत्र्यांचा लवाजमा आणि संसाधनांचं वैभव असलेला नेस्को मधील शिंदे गटाचा मेळावा होता, तर दुसऱ्या बाजूला 6 खासदार फुटल्याची ताजी जखम असतानाही केवळ शिवसैनिकांच्या निष्ठेच्या बळावर उभा राहिलेला उद्धव ठाकरे यांचा अंगार होता. सभेच्या अवघ्या 24 तास आधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटल्याची बातमी समोर आली होती. दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिन तोंडावर असताना हा जाणीवपूर्वक रचलेला कट होता हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. आदल्या दिवशी एवढा राजकीय आघात झाल्यावर दुसऱ्या दिवशी मेळाव्याला उद्धव ठाकरे कसे सामोरे जाणार अशी चर्चा होती. खचलेले, पिचलेले, चेहरा पडलेले, ताणतणाव असलेले उद्धव ठाकरे बघण्यासाठी विरोधकांनी संपूर्ण शामियाना तयार ठेवला होता. परंतु शेवटी ठाकरेच ते. कितीही वादळे संकटे आली तरी त्याला चिरून पुढे कसं जावं हे प्रबोधनकारांपासून त्यांच्या रक्तात आहे. झालंही तसंच. षण्मुखानंद सभागृहाच्या मंचावर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दगाबाजीचा किंवा चिंतेचा, हताशपणाचा एकही लवलेश नव्हता. पाठीवर अनेक वार झेलूनही ठाकरेंच्या चेहऱ्यावर त्याचा तणाव नव्हता. हाच तो ठाकरेबाणा आहे जो महाराष्ट्राला नेहमीच भावतो. संकट जितके मोठे तितका त्यांचा प्रतिकार तीव्र असतो याचा प्रत्यय पुन्हा आला. एक दिवस आधी आपल्याच सहकाऱ्यांनी पाठीत खंजीर खुपसला असतानाही अत्यंत शांत, संयमी आणि तितक्याच कणखर आवाजात त्यांनी जनतेला सामोरे जाण्याचं धाडस दाखवलं. हा निर्भयपणाच त्यांच्या नैतिक विजयाची पहिली पायरी ठरला. ठाकरेंच्या सभेला लाभलेली गर्दी ही कोणत्याही सरकारी यंत्रणेनं किंवा आमिषानं गोळा केलेली नव्हती. संपूर्ण सभागृह आणि बाहेरील परिसर शिवसैनिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहताच सभागृहात जणू एक आक्रमक ज्वालामुखी उसळ. गद्दारांच्या कृत्यामुळे संतापलेल्या सामान्य शिवसैनिक अत्यंत आक्रमक झाला होता. सभागृहात उमटणाऱ्या चोर चोरच्या गगनभेदी घोषणा आणि गद्दारांना गाडण्याची भाषा ही केवळ घोषणाबाजी नव्हती, तर तो कार्यकर्त्यांचा तळतळाट आणि संताप होता.
आपल्या नेत्याला एकटा पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचं या आक्रमक पवित्र्यावरून स्पष्ट दिसत होतं. दुसरीकडे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सभेचं चित्र अगदी उलट होतं. संपूर्ण मंत्रिमंडळ पाठीशी, पोलिसांचा गराडा आणि अथांग पैसा वापरूनही त्या मेळाव्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा स्पष्ट जाणवत होता. सत्तेच्या बळावर गर्दी खेचता येते, पण त्या गर्दीत निष्ठेचा सळसळता जिव्हाळा आणता येत नाही, हेच तिथे अधोरेखित झालं. स्वतःला शेर म्हणवणाऱ्या शिंदे गटाच्या मंचाला काळ्या कपड्यांची इतकी भीती वाटत होती की मेळाव्यात काळे कपडे घालून येणाऱ्यांवरती बंदी घालण्यात आली होती अशी चर्चा. हीच भीती सांगून जाते की सत्तेचा लवाजमा कितीही मोठा असला तरी आतून जर गद्दारीचा कलंक मजबूत असेल तर मग अशा प्रकारे आपल्याच कार्यकर्त्यांच्या कपड्यांवरही बंधनं आणावी लागतात. मंचावरून झालेली हिंदीतील शेरो शायरी आणि आक्रमकतेचा आव हा लिहून दिलेल्या स्क्रिप्ट सारखा वाटत होता. खासदार आमदारांची खरेदी करून स्वतःला वाघ म्हणवून घेण्याची वृत्ती महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या थराला गेलीये याची जाणीव करून देणारीच होती. भाषणाच्या समारोपात उद्धव ठाकरे यांनी जणू थेट शिवसैनिकांच्या काळजाला हात घातला. जर तुम्हाला मी या शिवसेना पक्षप्रमुख पदावर नको असेल तर मी आत्ताच या पदावरून पाय उतार व्हायला तयार आहे. मला या खुर्चीचा अजिबात मोह नाही, पण बाळासाहेबांची ही शिवसेना तुम्ही या चोरांच्या हातात देणार नसाल तर मी आत्ताच खाली उतरायला तयार आहे. या एका विधानानं संपूर्ण सभेचं वातावरण बदलून टाकलं. ज्या नेत्याला पदाचा मोह नाही त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले. सर्वांनी उभं राहून उद्धव ठाकरेंच्या या भावनिक आवाहनाला साथ घातली. उद्धव साहेब तुम आगे बढोच्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेलं होतं. स्वतःहून पद सोडण्याची भाषा करणारा नेता हा जनतेच्या नजरेत नेहमीच मोठा ठरतो, तर दुसरीकडे सत्तेसाठी पक्षाची चोरी करणाऱ्यांची लायकी जनतेसमोर उघडी पडते असे आरोप झाले. राजकारणात तात्कालिक सत्ता, आमदार आणि खासदार हे पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर पळवता येतात, परंतु पक्षाचा मूळ आत्मा हा त्याचा सामान्य कार्यकर्ता आणि जनता असते. शिवसेनेच्या या हिरक महोत्सवी वर्धापन दिनाने हे स्पष्ट केलं की एकनाथ शिंदेंकडे राज्याची सत्ता आणि मंत्र्यांचा फौजफाटा असला तरी त्यांच्या सभेतली केवळ औपचारिकता अगदी ठसठशीत दिसून आली. या उलट सर्व संकटांच्या छाती ठोकून सामना करणारे उद्धव ठाकरे यांच्या सभेत कडवट शिवसैनिक आणि त्यांची निष्ठा अतिशय स्पष्टपणे दिसून आली. या सर्वात आश्चर्य केवळ एका गोष्टीचं वाटतं. नांदता येत नाही म्हणून सासूला दोषी ठरवण्यासारखंच सध्या या बंडखोर खासदारांचं झालंय. पक्ष सोडायचा असेल तर खुशाल सोडा, परंतु पक्ष सोडताना त्यांच्याकडून जी कारणं देण्यात येत आहेत ती म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. ठाकरे गट म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होणार असं वाटत होतं म्हणून आम्ही बंड केल्याचं या खासदारांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशीच ही घटना म्हणावी लागेल. पैसा आणि सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष बदलताना आधीच्या पक्षाला आणि त्याच्या नेत्यांशी अशी बदनामी करताना या खासदारांना काहीच कसं वाटत नसेल असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला. या सर्व गोष्टींमध्ये मला एका गोष्टीची अजून खंत वाटते. ऑपरेशन टायगर या गोंडस नावाखाली सरळ सरळ लोकशाहीचे धिंडवडे काढले जात असताना मेन स्ट्रीम मीडियात मात्र याबाबत काहीही बोललं जात नाही. लोकशाहीची सुरू असलेली थट्टा रोखणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण ज्या दिशेला नेऊन ठेवलंय ते बघता या आमदार खासदारांना निवडून द्यायचं कशासाठी हाच मोठा प्रश्न तयार होतो. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? 2022ला फुटले, त्यांचं म्हणणं होतं आम्ही भाजप आणि शिवसेना या युतीवर निवडून आलो आणि उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आपला पक्ष दावणीला बांधत होते. 2026ला फुटणारे खासदार हे तर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी म्हणून निवडून आले. तेही म्हणतात की शिवसेना काँग्रेस सोबत जाणार होती. कारणं तरी अशी द्या की कमीत कमी 35. असो, या सगळ्या गोष्टींमध्ये एक तर कळतंय की खरंच ठाकरे होणं सोपं नाही. जय महाराष्ट्र.